धक्कादायक बातमी आहे पिंपरीमधनं बाललैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांची महिला कबड्डीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या कबड्डी विभागात ही घटना समोर आली आहे। राज्यातील क्रीडाप्रेमींनी या निवडीवर संताप व्यक्त केलेला आहे। एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राजेंद्र पानसरेवर पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे। असं असतानाही पानसरेचीच निवड का केली असा सवाल विचारला जातोय। गंभीर गुन्हे असलेल्या व्यक्तीची निवड होतेच कशी हा सवाल आता उपस्थित केला जातोय। राज्य कबड्डी चाचणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड विभागासाठी राजेंद्र पानसरे या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला संपूर्ण जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे। खरं तर राजेंद्र पानसरे यांच्यावरती आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पॉस्को सारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती नोंद झालेला आहे। असं असताना त्यांना तत्काळ हकालपट्टी त्यांची केली पाहिजे, मात्र तसं न करता त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक होते। याचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून या गंभीर प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि क्रीडा मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि तत्काळ पानसरे यांची हकालपट्टी करावी